आणि यावेळेला एक मोठी बातमी येते। अक्षय शिंदेचा मृतदेह हा दहन केला जाणार नाही, तर तो पुरला जाणार आहे। पुरावे नष्ट होऊ नयेत म्हणून मृतदेह पुरणार आहेत। अक्षय शिंदेच्या वडिलांचे वकील कटार नवरे यांनी तशी माहिती दिली आहे। अक्षय शिंदेचा मृतदेह हा दहन केला जाणार नाही, तर तो पुरला जाणार आहे। पुरावे नष्ट होऊ नयेत यासाठी मृतदेह पुरला जाणार आहे, अशी माहिती अक्षय शिंदेच्या वडिलांचे वकील कटार नवरे यांनी दिली। पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि हँडवॉश घेतलाय किंवा कसे, जर नसेल घेतला तर बॉडी अजूनही पीडितांनी घेतलेली नसल्या कारणाने पीडितांना त्याच्यामध्ये बरी करण्यासाठी पुरण्यासाठी जमीन मिळत नसल्या कारणाने बॉडी अवेलेबल असल्या कारणाने हँडवॉश जे आहे फॉरेन्सिकचं काम ते करण्यासाठी सूचित केलेलं आहे। तर अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी मुंब्रा पोलीस स्टेशनला सीआयडीची टीम दाखल झाली आहे। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी गुन्हा दाखल झालाय आणि दाखल झालेल्या गुन्ह्याची सगळी कागदपत्र ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे। काल देखील सीआयडीचं पथक मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये आलं होतं आणि आज देखील पुन्हा एकदा सीआयडीचं पथक अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालंय। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आहेत आपल्यासोबत। अजित, काय अपडेट्स? मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये सीआयडीचं पथक गेली तासभर दाखल झालेलं आहे। आपल्याला माहिती आहे की अक्षय शिंदे कथित एन्काउंटर प्रकरण जे आहे त्याचा तपास सीआयडी केलेला आहे आणि या प्रकरणी सीआयडी जो आहे तो तपास करत आहे। आणि या प्रकरणाची ज्या ठिकाणी अक्षय शिंदेचा त्यावरती गोळ्या झाडल्या होत्या ती हद्द जी आहे ती मुंब्रा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येते, त्यामुळे त्या ठिकाणी गुन्हा दाखल आहे। अनेकांचे साक्षी पुरावे जे आहेत त्याच पद्धतीनं संपूर्ण घटना जी आहे त्याचा गुन्हा दाखल केला गेलाय। तर या सगळ्या घटनेची कागदपत्रे, एफआयआर कॉपी, जबाब नोंदणी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांची हँडओव्हर जी आहे किंवा ताब्यात घेण्याची प्रक्रिया जी आहे ती सीआयडीने केलेली आहे आणि थोड्याच वेळात ही प्रक्रिया संपून सीआयडीचं पथक जे आहे ते ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल होईल, ज्या ठिकाणी ते तिन्ही पोलीस अधिकारी आहेत जे घटनास्थळी होते त्यांचा जबाब देखील घेतला जाईल। बिलकुल, धन्यवाद अजित या माहितीसाठी।